नमस्कार, न्यूज मिरर में आप सभी का स्वागत है। ठाणे में आगरी सेना के 40वें स्थापना दिवस समारोह ने शक्ति, एकता और जन समर्थन का एक ऐसा प्रदर्शन किया कि पूरा शहर नारों से गूंज उठा। हजारों कार्यकर्ताओं की मौजूदगी में आयोजित इस भव्य कार्यक्रम को संगठन की बढ़ती ताकत और समाज में उसके व्यापक प्रभाव को एक बार फिर से साबित कर दिया। ठाणे के गडकरी रंगायतन में आयोजित इस विशेष समारोह में महाराष्ट्र के विभिन्न जिलों के साथ साथ मध्य प्रदेश और उत्तर प्रदेश से भी बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए। आगरी सेना जिंदाबाद के नारों से पूरा परिसर गूंज उठा और संगठन के प्रति कार्यकर्ताओं का उत्साह देखने लायक था। कार्यक्रम की अध्यक्षता आगरी सेना प्रमुख प्रदीप साल्वी ने की। इस अवसर पर सांसद सुरेश मात्रे, सांसद नरेश मस्के, विधायक संजय केलकर और विधायक सुलभा गायकवाड़ सहित कई प्रमुख जनप्रतिनिधि मौजूद रहे। समारोह की शुरुआत पारंपरिक स्वागत, शहनाई की मधुर धुनों और आतिशबाजी के साथ हुई। कार्यक्रम का सबसे भावुक क्षण तब आया जब दिवंगत लोक नेता राजा राम जी साल्वी की आवाज को कृत्रिम बुद्धिमत्ता यानी एआई तकनीकी के माध्यम से प्रस्तुत किया गया। उनकी आवाज में आगरी सेना के 40 वर्षों के संघर्ष और उपलब्धियों पर आधारित विशेष प्रस्तुति ने उपस्थित लोगों को भावुक कर दिया। के साथ ही छत्रपति शिवाजी महाराज, लोकमान्य तिलक और अन्ना भाऊ साठे की प्रतिमाओं पर पुष्पांजलि अर्पित की गई तथा दीप प्रज्वलित कर कार्यक्रम का औपचारिक शुभारंभ हुआ। साथ ही दिवंगत राजा रामजी साल्वी के तैल चित्र और पूर्णाकृति प्रतिमा का भी अनावरण किया गया। कार्यक्रम में अंतर्राष्ट्रीय शूटिंग बाल प्रतियोगिता में विजेता मनीषा विद्यालय की छात्राओं का सम्मान किया गया। वहीं दिव्यांगों के लिए उल्लेखनीय सामाजिक कार्य करने वाले किशोर धुमाल को विशेष पुरस्कार देकर सम्मानित किया गया। कुल मिलाकर आगरी सेना के 40वें स्थापना दिवस समारोह ने संगठन की बढ़ती ताकत, समाज में उनकी मजबूत पकड़ और भविष्य की राजनीति सामाजिक दिशा का स्पष्ट संदेश दे रही है। निमित्त अत्यंत निष्ठेने आगरी सेनेचे संस्थापक, आगरी हृदय सम्राट, दिवंगत लोकनेते, सच्चा निष्ठावान शिपाई म्हणून सदैव मी आगरी सेनेसह संपूर्ण बहुजन समाजाच्या न्याय, हक्क पण विचार चिरंतन जिवंत आहेत। प्रत्येक कार्यकर्त्याच्या रक्तात सामील तुमचे संस्कार स्पंदत आहेत। तुम्ही गेलात हे म्हणणे चुकीचे ठरेल। मागे इकडे समोर समोर या साहेब, समोर बघा साहेब केलकर साहेब 100 विधानसभेतील 100 वर्षी साक्ष अभ्यासू आणि शांत संयमी समोर बघत नाही। खासदार लोकसभा आगरी समाजाचा एक बुलंद आवाज त्यांच्या स्वागताच्या भावनेची जागी आणि प्रतिपादित करतील। अगदी विधानसभेमध्ये देखील त्यांचा आवाज बुलंद असतो अशा आपल्या या महिला आमदार आहेत। त्यानंतर मी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या विनंती करतो की जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना मी विनंती करतो की उपस्थित मला माझ्या समाजाला त्याचा हरवलेला स्वाभिमान परत मिळवून द्यायचा होता। माझ्यासाठी सत्ता महत्वाची नव्हती, माणूस महत्वाचा होता। गरिबी होती, संघर्ष होता, पण त्यापेक्षा मोठं होतं समाजावरचं प्रेम, समाजातील आपापसातील मतभेद, भांडणं, तंटे, मारामारी, खून अगदी जवळून पाहिजे, अन्याय पाहिला तेव्हा ठरवलं। गप्प बसायचं नाही आणि समाजाला एक मूलभूत मंत्र दिला, शौर्याचा व्यापार थांबवा, पराक्रमी सत्कर्मी लावा। संघर्षाशिवाय बदल होत नाही। मी रस्त्यावर उतरलो,
लोकांसाठी लढलो, कामगारांसाठी लढलो, प्रकल्पग्रस्तांसाठी लढलो आणि सर्वात मोठं म्हणजे आगरी समाजाच्या स्वाभिमानासाठी लढलो. एक दिवस ठरवलं, आता आपल्याला स्वतःचा आवाज हवा. अशा प्रकारे जन्म झाला आगरी सेनेचा. 1 ऑगस्ट 1986. ही संघटना नव्हती, ती एका समाजाच्या स्वाभिमानाची चळवळ होती. मी हजारो किलोमीटर प्रवास केला. लढाऊ समाज आहे आणि ह्या जिल्ह्यात 5 जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव लय आहे. आणि आता साळवी साहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेले जाण्यापूर्वी, त्यांचा मिशन होता 2029चा 2029चा मिशन आगरी सेनेचा. एका झेंड्याखाली सर्व संघटना आगरी सेनेच्या ज्या आगरी समाजाच्या आहेत ते त्यांचे एक विचार होते आणि त्या सगळ्या संघटना एकत्र आम्ही 29पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. तर 40वा वर्धापन दिन आहे, काय सांगायचं? हा 40वा वर्धापन म्हणजे आमची परीक्षाच आहे एक प्रकारची. ही जर याच्यात जर आम्ही नापास झालो, कारण का बरेचसे साळवीसाहेब गेल्यानंतर आगरी सेनेचं काय असे राजनीतीमध्ये उमटलेले विचार होते. आज सगळ्यांना दाखवण्यासाठी आमचे आगरी सेनेचे बहुजन समाजाचे सगळे आपले मंडळी इथे आलेले आहेत. जसे पंढरपूरला वारकरी जातात पंढरीला, तसेच हे 1 ऑगस्टला जवळजवळ 40 वर्षापूर्वी आता जवळ येत आहेत. आता आपल्याला तुम्ही बघितलंच असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे साळवी साहेबांचे जे विचार आहेत, कारण का साळवी साहेबांनी मला विचार मांडायला सांगितले. आज मी काय भाषण वगैरे करणार नाही. साळवी साहेबांनी जे विचार मला सांगितलेले जाण्यापूर्वी 15 दिवस अगोदर, आणि 15 दिवस अगोदर त्यांनी जे विचार सांगितलेले आहेत ते लोकांना मला सांगायचं आहे आज. तर पुढचं काय वाटचाल असणार आता तुमच्या? पुढची वाटचाल पहिला सगळं एका झेंड्याकडे आणण्याचा त्यांचा एक संकल्प होता. त्यांनी जे अर्धवट काम टाकलेलं आहे ते आम्हाला पुढे न्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे ही संघटना साळवी साहेबांनी जेव्हा 86 साली काढली, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. जिथे अन्याय होईल तिथे आग्रेशन असते. आता एअरपोर्टचा जे चालू आहे, एअरपोर्टमध्ये काय असतं, काय झालं या एअरपोर्टच्यामुळं, तू मोठा का मी मोठा या मतेने ते प्रॉब्लेम झालेत. ही जर आगरी सेनेची लढाई लढली असती तर एका झेंड्याखाली जेव्हा येईल ते 29 पर्यंत आम्ही नक्कीच दिवा पाटलांचं नाव तिथे लावू. साळवी साहेबांची कुठेतरी खंत जाणवते का? पहिल्याच खंत तर जाणवणार ना, कारण का 39 वर्षे मी त्यांच्या बरोबर आहे आणि 39 वर्षे त्यांच्याबरोबर मी बांधावर फिरलेलो आहे आणि तळागाळातले लोक मी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे मला लय जवळनं संघटना माहिती आहे आणि कुठल्या कोण्या कोपऱ्यात आपली लोक राहतात. कारण का शेवटी साळवीसाहेब बहुजनांचं काम करायला लागलेले. म्हणून गोपीनाथ मुंडेंनी त्यांना ओबीसीचं अध्यक्षपद दिले, पहिला राज्यमंत्रीचा दर्जाचं. त्या हिशोबाने त्यांना एक खंत होतं, मला वाटतं का त्यांना काम करायला मिळालं नाही. त्यांचे जे पावलं आहेत त्यांच्या पावलावरनं आम्ही अखंड आगरी सैनिक बहुजन समाज त्यांच्याबरोबर चालणार 100%. आता तुम्ही बघालाच, मी विचारेन तुमच्या समोर या सगळ्या जे आलेल्या लोकांना, साळवी साहेबांच्या विचारांना चालणार आहेत का नाही ते पब्लिकच तुम्हाला सांगेल चालेल का नाही. मी सगळ्यांना विचारणार आहे आज का साळवी साहेब जेव्हा गेले, आणि ते अगोदरच त्यांनी ॲक्च्युली गेले नाही आमच्यातून, ते आमच्यातच आहेत. पूर्वी ते एक राजाराम साळवी होते, आता अनेक राजाराम साळवी झालेले आहेत. माझ्या धरून सगळे तुमचं पत्रकार पण झालेले आहेत, कारण का तुम्ही पण त्यांच्या सहवासात होते एवढ्या वर्ष. ह्या ज्या गोष्टी आहेत ते प्रॅक्टिकल लढायचे आहेत, प्रॅक्टिकलमध्ये बोलायचं. केळकर साहेबांना माहिती आहेत, बाल्यामामांना माहिती आहे, कारण का त्यांचे विचार हे आम्हाला, आमच्या समाजाला आणि बहुजन समाजाला पुढे नेणार. नाही, आगरी सेना आणि 40 वर्ष, एखादी संघटना 40 वर्ष चालवणं हेच मोठं कर्तृत्वाचं काम आहे. आणि स्वर्गीय राजाराम साळवींनी ही अतिशय कौशल्याने त्यांची टीम बरोबर घेऊन संबंध ठाण्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये आगरी सेना जी आहे ती फोफावली. ती त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि त्यांच्या संघटन शक्तीमुळे फोफावली आणि त्याच्यामुळे 40 वर्ष ही संघटना 365 दिवस कार्यरत असताना आपल्याला बघायला मिळते.
आज आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिन. ज्यांनी या समाजाला एकत्र केलं, समाजाला एक दिशा दिली, ते स्वर्गीय राजारामजी साळवी साहेब यांच्याशिवाय सतत त्यांची उणीव भासून आणि कमीपणा म्हणजे आज ज्यांनी हे स्थापित केले, आज 40 वर्षाच्या इतिहासात ते पहिल्यांदा आमच्यासोबत नसतील. आणि म्हणून सर्वप्रथम तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतोय. सर्व समाज बांधवांना आजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छाही देतोय. आणि मी एवढंच आवाहन करेन की जे साळवी साहेबांनी स्थापनेच्या वेळेस बोलले होते, आमच्या समाजासाठी एक संदेश होता. जो संदेश आजही आमच्यासाठी एक आमची उद्याची शक्ती आहे. शौर्याचा व्यापार थांबवा, पराक्रम सत्कारणी लावा. कारण आमचा समाज हा खूप विभागला गेला होता, अनेक राजकीय दृष्ट्या असेल किंवा इतर काही विषयांनी, आणि म्हणून त्या समाजाला एकत्र केलं. आणि आज ही खरोखरीच ती वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे. कारण समाजाची जी काही कामं असतात, असे काही नाही समाजात बाकी काय आपण पाहिलं असेल की शक्यतो आमच्या समाजाकडून कुठल्याही समाजावर अन्याय होत नाही. आणि आम्हीही आमच्या समाजाच्या फक्त न्याय हक्कासाठी मांडतो, ते सगळ्या इतर समाजांचा आदर राखून. आणि म्हणून आज वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्की मी अनेक वेळा बोललेलो आहे. काय खरं म्हटलं तर मुख्यमंत्री महोदयाशी आमच्या 3 मिटिंग झाल्या होत्या आणि तिन्ही मिटिंगमध्ये मुख्यमंत्री महोदय हे पॉझिटिव्हली बोलल्यात. त्यांनी 100% शब्दही दिलेला आहे. परंतु आता हा विषय दिल्लीवारी असल्यामुळं आम्ही आता येत्या 5 तारखेला दिल्लीला जंतर मंतरवर बसणार आहोत. माझं सगळ्यांना आव्हान असेल, आमच्या केळकर साहेबांना आव्हान असेल की साहेब आपण नक्की या. कारण शेवटी तुम्ही असले, सत्ताधारी सोबत असले, ते काम सहज आणि लवकर शक्य होतं. तसे सगळे पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यामुळं ते लवकरात लवकर होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आमच्या समाजाला न्याय मिळेल.